नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पेपर कटिंग पण दाखवते आणि ब्लाउज पण कटिंग दाखवते। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण हे ब्लाउजचं माप कसं घेणार काय आहे ते पण बघा। एक ताईची कमेंट आली होती का म्हणजे ब्लाउजवरून माप घेऊन तुम्ही मला म्हणजे दाखवा पेपर कटिंग आणि ब्लाउज कटिंग पण। इथं बघा या पण आपण ब्लाउजची उंची मोजायची आहे। आता या ब्लाउजची उंची कमीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे असेल ते तुम्ही घेऊ शकता। इथे बघा ब्लाउजची उंची आहे 11.5 इंच बघा, उंची आहे 11.5 इंच आहे। माप लिहून घ्या आधी व्यवस्थित। आणि इथे आता बघा आपल्याला इथे छाती मोजायची आहे। इथे काय बघा 7.5 इंच आहे छाती, म्हणजे आपली 30 ची छाती आहे। इथे बघा 7.5 इंच घेतलं आहेत मी। आता इथे आपल्याला कमर मोजून घ्यायचं आहे या पद्धतीने। इथे बघा 27 इंच कमर आहे, कमर आहे 27 इंच। या पद्धतीने माप आपण व्यवस्थित लिहून घ्यायचे। आणि नंतर आपल्याला बघा बाई मोजायची आहे। तर बाई इथं बघा 4 इंचची आहे, 4 इंचची बाई आहे। आणि हा घ्यायचा आपल्याला म्हणजे बाई घेर म्हणजे दंड घेर 4.5 इंचचा दंड घेर घ्यायचा आहे आपल्याला 4.5 इंचचा। या पद्धतीने ब्लाउजून आपण माप घ्यायचे असतात। आता तुम्हाला माप कसे घ्यायचे ते समजलं असं। आणि पाठीमागचा गळा सुद्धा तुम्ही मोजून घेऊ शकता या पद्धतीने। बघा या पद्धतीने आपल्याला पाठीमागचा गळा मोजून घ्यायचा आहे 7.5 इंचाचा। जर असं नाही मोजलं तर असं मोजायचं बघा, गळा 7.5 इंचाचा। परत उंची टाकू ब्लाउजची बघा। इथं 11.5 इंच उंची आहे, आपण 12.5 घेऊ बघा इथं या पद्धतीने। इथे पेपर डबल फोल्ड घ्यायचा आहे तुम्हाला। आता इथे टाकायचं आहे आपण बघा गळा। गळा तुम्ही 2 इंचावर पण टाकू शकता किंवा 2.25 वरती। इथे बघा 2.25 इंचावरती। आणि आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 3 इंच या पद्धतीने। आता इथं मुंडा घ्यायचा आपल्याला 5 इंचावरती। बघा इथं 5 इंचावरती मुंडा घेतला आपण। फक्त केस पण चाला ना। इथं बघा 7.5 ची छाती आहे आपल्याला, चौथा भाग घ्यायचा आहे। आणि इथं घ्यायचा आहे 1.5 इंच शिलाई मार्जिन। बघा या पद्धतीने जॉईन करून घ्यायचं। आता इथं आपल्या कमरेचा भाग टाकायचा आहे आणि 27चा कमर आहे बघा आपलं। तर याची 4 फोल्ड करायची बघा या पद्धतीने। हे झाला बघा अर्धा भाग झाला, हे झाला चौथा भाग बघा या पद्धतीने। टेप ठेवायचा आहे तुम्हाला। इथं बघा 5.7 येतं, इथे 5.7 आहे। नंतर पुढे आपल्याला घ्यायचा आहे एक्स्ट्रा 2.5 इंच घ्यायचा आहे। आता तुम्ही बघा 2.5 इंच एवढं कसं काय तर बघा 1 इंच आपण टक साठी जाणार आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने एकदम सरळ रेषेत बघा। इथं अंतर थोडंसं कमी जास्त होऊ शकतं कोणाचं तरी, म्हणजे कमी येऊ शकतं। आता या ठिकाणी बघा आपल्याला एक आकार द्यायचा आहे। इथं बघा 1.25 इंचावरती, 1.25 इंचावरती या पद्धतीने। आता इथे बघा पुढचा भाग आहे ना, त्याला सुद्धा आपण शेप देऊन देऊ या पद्धतीने। असं थोडासा आतून शेप द्यायचा बघा या पद्धतीने। आता इथे शेप देऊन झालेला आहे। आता पुढचा गळा बघा आपण कट करून घेऊ, म्हणजे 2.25 वरती
आणि पुढच्या गळ्याची उंची घेणार आहे 5 इंच. तर इथं घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच. इथलं सुद्धा अंतर तुम्ही जास्त पण करू शकते. या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा बघा इथं. आणि याला सुद्धा एक राऊंड शेप देऊन घ्यायचा या पद्धतीने. आता इथे एक पट्टी घ्यायची आपल्याला बघा 3 इंच आणि इथे घ्यायचं 2.5 इंच. हा शेप आपण बघा असा जॉईंट करून घ्यायचा या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा. आता इथं आपण कटोरी बघा मोजून बघू किती आहेत ती. तर कटोरी बघा अशी मोजायची. कटोरी सुद्धा चार्ट येतो. इथं बघा 4.25 वरती आपण म्हणजे 4.5 इंच आणि पुढे 2 रेषा 5 इंचावरती या पद्धतीने आपण खूण करून घ्यायची आहे. आता इथून आपल्याला 2.5 इंचावरती एक खूण करायची. पुढच्या शेप पासून आपल्याला इथं 2.5 इंचावरती आणि इथून 1 इंचावरती असा एक शेप तयार करायचा. हे 3 पॉईंट आहे ना ते जॉईंट करून घ्यायचे आपल्याला. हा एक आणि बघा हा एक आणि हा एक हे 3 पॉईंट जॉईंट करून घ्यायचे या पद्धतीने बघा. असा आकार देऊन घ्यायचा कटोरीचा. या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. चला तुम्हाला याची कटिंग करून दाखवते मी. इथे बघा 2 भाग घेतलेले आहेत मी. हा बघा पाठीमागचा भाग आहे आपला. आणि हा पुढचा भाग आहे. हा पुढचा शेप बघा आपण कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा. आता ही कटोरी आहेत ना ते आपण वाढून घ्यायची आहे. ती पण तुम्हाला दाखवते कशी वाढवायची. बघा इथे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. ही कटोरी आहेत ना तशी आपण आखून घ्यायची आहे अगोदर कागदावरती. या पद्धतीने बघा आखून घेतलेले आहेत मी. आता आपण कसं आहे इथं 1.25 इंच आणि इथं 1.25 इंच वाढून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने. आता इथं 1.25 इंच वाढनंतर आपण करायचं इथं 1/2 इंच वाढवायचं आहे. बघा तुम्हाला दाखवते. इथं 1/2 इंच वाढून घ्यायचं आहे. हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं बघा. जॉईंट झाला आहे. आता इथं बघत आपल्याला किती अंतर आहे आपलं 4 इंच अंतर आहे. तर तेवढंच आपलं इथं सुद्धा आलं पाहिजे. तुम्हाला जर गळा मोठा पाहिजे ना थोडासा पुढचा तुम्ही इथं सुद्धा थोडंसं वाढू शकते 1/2 इंचाला थोडंसं कमी. पण मी काय वाढणार नाही आहे. एवढंच अंतरमान ठेवायचं आहे. आता आपण काय करायचं आहे याचा मध्य काढायचा. या पद्धतीने टेप फोल्ड करायचा. याचा मध्य काढायचा बघा. इथं मध्य काढल्यानंतर खालची साईडला आपल्याला इथं 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे.
या पद्धतीने. नंतर हा पॉइंट आणि हा पॉइंट जॉईन करून घ्यायचा. माझ्याकडे प्लेन पेपर नाही आहे त्याच्यामुळे थोडं तुम्हाला याच्यावर दाखवेल मी. या पद्धतीने आपली बघा कटोरी बघा वाढून झाली आहे, तर तुम्हाला कट करून दाखवते. या पद्धतीने बघा आपली कटोरी वाढून झालेली आहे. आता आपले फक्त राहिले आहेत बाई. तुम्हाला बाई पण दाखवते मी. या पद्धतीने पूर्ण कटिंग झालेली आहे, तर बाई दाखवते कशी कट करायची ते. इथं बघा असा डबल फोल्ड पेपर घ्यायचा. पेपर डबल फोल्ड घ्यायचा. आता आपली बाई होती 4 इंचाची बाई होती. आता साधा ब्लाउज आपण कट करायचा आहे म्हणून आपण 2 इंच आपण जास्त घेणार आहोत. तर इथं बघा 6 इंचावरती उंची घेणार बघा. 2 इंच वाढून घेतले आपण. 6+2 बाई लांबी आहे ती बघा. इथं बाई लांबी घेतली. आता बाई रुंदी जी आहे ती आपली बघा छाती म्हणजे 30ची छाती आहे. तर आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. 7.5 इंच येतं बघा. तर आपण बाई रुंदी आहे ती घ्यायची आहे 7.5 इंच. या पद्धतीने असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता इथं आपण टाकायचा आहे छातीचा 12वा भाग टाकायचा आहे. इथं आपल्याला बघा 2.5 इंच येतं. आता या पद्धतीने आपण काय करायचं आहे, एक तिरकस रेष देऊन घ्यायची आहे या पद्धतीने. आता इथं आपण टाकायचं आहे दंड घेत बघा. 4.5चा आपला दंड घेत आहे. इथं 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे बघा. असं या पद्धतीने हे करून घ्यायचं. आता इथून बघा आपल्याला 2 इंचावरती बघा इथून या पद्धतीने. आता याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे या पद्धतीने. आता इथून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे बाईचा या पद्धतीने. नंतर दुसरा आकार बघा या पद्धतीने देऊन घ्यायचं. हा आकार आपण फक्त जिथून आपल्याला आहे बघा फिटिंगचं भाग आहे तिथपर्यंत पुढचा सेप देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने. पेन पण द्यायचं व्यवस्थित या पद्धतीने कटिंग करून दाखवतो तुम्हाला. समजलं असं. या दोन्ही सेप मध्ये फक्त आपल्याला 1/2 इंचाचा अंतर ठेवायचं आहे, जास्त नाही ठेवायचं. आता बघा पुढचा सेप आपण कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा असा आकार कट करून घ्यायचा. अतिशय सोप्या पद्धतीने आपली बघा बाई कटिंग आणि पूर्ण पेपर कटिंग झाली आहे. तर तुम्हाला ब्लाउज पण कटिंग करून दाखवते मी. बघा आता या पद्धतीने पेपर ठेवून घ्यायचे आपल्याला. याच्यात काही वाढवायचे वगैरे काहीच नाही आहे, तीच आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे या पद्धतीने. कोणाला जर पेपर कटिंग पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा. व्यवस्थित चांगलं म्हणजे कागदावरती मी कटिंग करून देते तुम्हाला.
स्वस्त किमतीमध्ये. कारण तुम्ही ऑनलाईन बघू शकता भरपूर असे महाग भेटतात ब्लाऊजचे पॅटर्न. आपल्याला जी आहेत ना कटोरी बघा अशी तिरकट ठेवायची, म्हणजे याच्याने आपली कटोरी एकदम व्यवस्थित बसते. या पद्धतीने बघा आपल्याला हे झालेलं आहे. आता इथे बाई बघा आपण बाई सुद्धा व्यवस्थित टाकून द्यायची. आपल्याला साधा ब्लाउज असेल तर डबल काढ लागते बघा एक पट्टी, म्हणून इथे ऍडजस्ट करून घेतली दुसरी. इथे बघ थोडंसं शिवण्यामध्ये म्हणून थोडं जास्त घेतली मी. तर आता कटिंग करून घेते बघा. बघा या पद्धतीने आपली बघा असे ठेवायचे. बघू शकता या पद्धतीने आपली बघा बाई कटिंग पण झाली. आता एवढ्या याच्यामध्ये आपल्याला पायपिंग साठी कपडा उरलेला आहे बघा. या पद्धतीने आपण पायपिंग कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवते. या सब पट्ट्या आपण कट करून घ्यायच्या आहे पायपिंग साठी. इथे बघा काच पट्टी आणि बटन पट्टी साठी पण आपल्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत आणि थोडा कापड आहे. अशा पद्धतीने आपली बघा पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. किती सोप्या पद्धतीने आपली हे झालेली आहे. बाईक सुद्धा आणि ब्लाऊज सुद्धा कटिंग करून दाखवलं तुम्हाला मी. तर आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.